झी 24 तास एक पाऊल पुढे। तर नाशिक शहरात पुढच्या 6 महिन्यात विकास दिसू लागेल असं आश्वासन दिले खुद्द राज ठाकरेंनी। त्याचबरोबर दर महिन्याला नाशिकचा दौरा करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। पण नाशिकमध्ये आजवर सत्ताधारी मनसेचा प्रवास पाहता ही आश्वासनं इंजिनाच्या धुरात विरून जाण्याची शक्यता नाशिककरांना जास्त वाटतेय। नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता प्रस्थापित होऊन 1.5 वर्ष उलटलं। या 1.5 वर्षात महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राज साहेबांनी बोटावर मोजण्या इतकेच दौरे केले। आताच्या दौऱ्यात राज ठाकरेंनी सकाळी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन कामकाजाचा आढावा घेतला। त्यानंतर एकदम विकास होणार नाही, टप्प्याटप्प्यानं सगळे प्रश्न हाताळले जातील, 6 महिन्यात बदल दिसायला लागतील अशी सगळी आश्वासनं राज ठाकरेंनी दिली। त्याचबरोबर दर महिन्याला नाशिकला भेट देण्याचं वचनही दिलं। ज्या गोष्टींची सुरुवात झालेली आहे, जे दृश्य स्वरूपामध्ये तुम्हाला दिसायला अजून एक काही 2-4-6 महिने जातील, पण जे दिसेल ते निश्चित दिसेल आणि चांगलं दिसेल। नाशिकमध्ये मनसेची सत्ता आली त्याही वेळी राज ठाकरेंनी दर महिन्याला नाशिकमध्ये येण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र विजयोत्सवाच्या गुलालाचा धुरळा खाली बसताच ते आश्वासनही विरून गेलं। त्यामुळे आता या नव्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न नाशिककरांना पडलाय। मतदारांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर, यांच्या विचारावर विश्वास ठेवला आणि प्रत्यक्षात आज 1.5 वर्ष होऊनही नाशिकच्या विकास होत नाहीये। त्याबाबत त्या संदर्भात जनतेमध्ये नाराजी आहे। 6 महिन्यांनी ते म्हणतात की विकास कामं तुम्हाला दिसतील तर तेव्हा काही दिसेल म्हणून। याच्या अगोदर त्यांनी ज्या पद्धतीची काय म्हणतात त्याला वचनं वगैरे जी दिली असतील त्याच पद्धतीने त्यांचं जे रेल्वेचं इंजिन जी निशाणी आहे त्या पद्धतीने हे वचनं देखील धुरामध्ये मला वाटतं विरून जातील। नवनिर्माणाची अनेक स्वप्न मनसेनं नाशिककरांना दाखवली, पण आजपर्यंत यातील बरीचशी फक्त स्वप्नच आहेत। आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यातील किती स्वप्न खरी होणार आणि राज साहेब नाशिककरांना दिलेल्या आश्वासनांना जागणार का हा खरा प्रश्न आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।